मॉर्निंग वॉक एक ज्ञानप्रवास ऑडिओ बुक भाग 20. मेघा म्हणाली, मी चहा करून आणू? मस्त आलं टाकून. दुपारचे 12:30 वाजले होते, पण चहाला साहिल कधीच नाही म्हणत नाही. त्याने होकारार्थी मान डोलावली. ती स्वयंपाकघरात गेली. मी साहिलला म्हणालो, अरे बराच वेळ झाला, आता आपल्याला निघायला पाहिजे. थांब रे, चहा पिऊन जाऊ. अरे आता चहा प्यायल्यावरती आपण जेवणार कधी? आतापर्यंत तिने चहा करायला टाकला पण असेल, आता बोलून काही फायदा नाही. थोड्या वेळाने मेघा ट्रे घेऊन आली. चहाबरोबर बिस्किट आणि बाकरवडीही होती. मी म्हटले, अहो हे कशाला? आता थोड्या वेळाने जेवायचे आहे. हो, मी आईला सांगितलं आहे तसं. तसे नाही, आम्हाला आमच्या घरी जेवायचे आहे. का? आईने तर आता बनवायला सुरुवात पण केली असेल. तुम्ही त्यांना सांगता का जरा? सकाळी 2दा नाश्ता झालाय. काही हरकत नाही, आपण उशिरा जेवू. नको नको, घरी आम्ही तसं सांगून आलेलो नाही आहोत. आतापर्यंत घरी जेवण बनवलं देखील असेल. आदित्य, तू बोल ना. असे बोलून साहिलने मला पुढे केले. हो खरंच, त्यांना सांगा ना आमचे बनवू नका. मेघा आत गेली आणि साहिल मला ओरडायला लागला. तू बोलायचं ना, गप्प का बसला होतास? अरे गप्प नव्हतो, ती ऐकतच नव्हती. त्याला मी तरी काय करणार? हो तर माझं बरं ऐकेल. मैत्रीण तुझी आहे का माझी? आपल्या दोघांची. तरी मी चहाला नाही म्हणत होतो, तूच म्हणाला चालेल. चहाला मी कधी नाही म्हणालो आहे का? तिकडेच गोची झाली ना. ती आतमध्ये गेली आणि आईला जेवण बनवायला सांगितले. आता माझ्यावर ढकलू नको हां. मी काय बोलणार तितक्यात मेघा आली आणि म्हणाली, तुम्ही अजून काहीच घेतलं नाही. घेतो ना. असे म्हणून आम्ही दोघांनी चहा उचलला. मेघाने आग्रह करून आम्हाला भाकरवडी आणि बिस्किट घ्यायला लावले. भाकरवडीवर आल्याचा चहा छान लागत होता. 1:15 वाजला होता. मेघाला दुपारी बाहेर जायचे होते. आम्ही आता निघतो असे म्हणून आम्ही जायला निघालो आणि मेघा म्हणाली, माझ्याजवळ अजून अर्धा तास आहे, आपण गप्पा मारू शकतो. मग आम्ही परत बसलो. पण प्रश्न काय विचारावे हे दोघांनाही सुचत नव्हते. मग मीच विचारले, मनात अपराधाची भावना आपल्या प्रगतीच्या आड कशी येते आणि त्यावर उपाय काय? चूक तर आपल्या हातून घडून गेलेली असते. आपण त्यासाठी क्षमा मागतो. ती समोरच्या माणसाच्या मनातून निघूनही जाते, पण आपल्याला ती स्वस्थ बसू देत नाही. म्हणूनच तर ध्यान करायचं असतं, जेणेकरून अस्वस्थ विचारांचा मार्ग मोकळा करता येतो. जसं आपण आपली सर्व कर्म देवाला अर्पण करतो, तसंच आपल्या हातून घडलेल्या चुका देखील देवाला अर्पण कराव्या. मनोभावे आपण क्षमा मागितली तर ती देवापर्यंत पोहोचते आणि तोच यातून मार्ग दाखवतो. अर्थात त्यात आपलं प्रारब्ध दडलेलं असतं. देव आपल्याकडून प्रायश्चित्त करवून घेतो आणि मग आपल्या मनातलं गिल्ट पण काढून टाकतो. अपराधाची भावना असेल तर त्याच्यामुळे आपलं मन निर्मळ राहत नाही, आणि मन निर्मळ नसेल तर एका ठिकाणी लक्ष कसं लागेल? कोणतीही गोष्ट साध्य करायला तन, मन आणि प्राण एकत्र यावे लागतात, तेव्हा ती हवी तशी घडते. 1% जरी कमी असेल तरी ती उत्तम होत नाही. एखादा गायक गाणे गाताना मनात त्याने केलेल्या चुका आठवत असेल तर तो गाणं बेस्ट कसं गाईल? परमेश्वर सर्व चुकांना क्षमा करतो, पण आपण आपली चूक स्वीकारली पाहिजे. बऱ्याच लोकांना स्वतःची चूक स्वीकारण्यात कमीपणा वाटतो. आपल्यापेक्षा लहान व्यक्तीला, नातेवाईकांना, भावा बहिणीला, मुलांना सॉरी बोलायला लाजतो. आपला स्वाभिमान आडवा येतो. अशा वेळेस मन नितळ राहत नाही. सतत तोच विचार मनात घुटमळतो. परत कौरव पांडवांचं युद्ध मनात सुरू होतं. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपण समोरच्याला सॉरी म्हणत नसून त्याच्यातील परमेश्वराला सॉरी म्हणतो आहे. समोरचा कितीही लहान असला, अगदी बाळ जरी असला, तरी त्याच्यातील देव आपल्यापेक्षा मोठा आहे की नाही?
म्हणून न लाजता स्वाभिमान बाजूला ठेवून मनापासून सॉरी म्हणायला शिकलं पाहिजे. मग बघा आपल्याला कसं मोकळं मोकळं वाटतं. आपल्या आध्यात्मिक वाटेतला मोठा अडसर निघून गेल्यासारखं वाटेल. प्रयत्न करून बघा. चालेल. म्हणजे मनातून दिलगिरी व्यक्त केली तर आपल्या मनात गिल्ट राहत नाही. बरोबर. कधी कधी आपल्याला 4 चौघांसमोर सॉरी म्हणायला लाज वाटते. असं वाटतं की आपण केलेली चूक बाकीच्यांना कळायला नको. एकांतात माफी मागू. सर्वांना माहीत आहे कोणीच सर्वगुणसंपन्न नसतो. समाज अशा व्यक्तींना सहज स्वीकारतो आणि परमेश्वर परत संधी देतो. कारण प्रत्येक माफीतून आपल्यामध्ये सुधारणा होत असते. याचा अर्थ असा नाही की चुका करा आणि माफी मागा आणि परत चुका करा. हो, ते कळलं. माझं तर म्हणणं आहे की आभार आणि माफी ही जाहीररित्या मागावी. लोक आपल्याबद्दल काय विचार करत असतील असा विचार करण्यापेक्षा आपण स्वतःबद्दल काय विचार करतो हे जास्त महत्त्वाचं आहे, नाही का? अगदी बरोबर. तरच सुधारण्यासाठी वाव आहे. माझ्या हातून कधीच चुकीचं घडत नाही असा विचार केला तर स्वतःमध्ये परिवर्तन आणण्याचे दरवाजे बंद होतात. आणि परिवर्तन झालं नाही तर समोरच्या परिस्थितीमध्ये सुद्धा बदल होत नाही. नवरा बायको सतत भांडत असतात छोट्या छोट्या गोष्टींवरून आयुष्यभर. तो म्हणतो तिची चूक आहे आणि ती म्हणते त्याची. कोणीही नमतं घेऊ इच्छित नाही. नमतं घेतलं म्हणजे आपण हरलो असं वाटतं. असा संसार करण्यामध्ये आपले या पृथ्वीतलावर काय कार्य आहे ह्याचा विसर पडतो. आपल्यातील कला लोप पावतात. आपण आपली बुद्धी आपलं चातुर्य न वापरल्यामुळे त्यावर गंज चढतो. नवीन बदल आपल्याला आत्मसात करायला कठीण जातो. विशेषतः बायकांमध्ये हा फरक जाणवतो. कॉलेजमध्ये असताना ही किती उत्साही वाटत होती. लग्नानंतर कोमेजून गेली. गॅदरिंगमध्ये नाच गाण्यात गाजणाऱ्या मुली लग्नानंतर होरपळून जातात. कुठे जातं ते त्यांचं ताजंतवानं रूप? कुठे जातो तो लेट्स डू इट मला ॲटिट्यूड? लग्नानंतर सासर, मुलं, ऑफिस, वय हे सर्व पण या गोष्टीला कारणीभूत असू शकतं. नवरा बायकोला स्वभाव देखील जुळून यायला हवा ना. स्वतःची कला आणि कौशल्य आपल्याला जपायला हवं. कोणत्याही वयात ते जोपासायलाच पाहिजे. उतार वयात त्याचा भरपूर उपयोग होतो. विशेषतः जेव्हा आपला जोडीदार सोडून जातो तेव्हा. लग्नानंतर 20-1 वर्ष मुलांचं करण्यात जातात. मग असं वाटतं आपण म्हातारे झालो आणि आपल्यातील उमेद हरवून बसतो. रोज स्वतःला 1 ते 2 तास तरी द्या. त्यामध्ये जमेल तसा व्यायाम करा. मित्रांशी गप्पा मारा. परत एखादा क्लास लावा. जे अगोदर अर्धवट सोडलं असेल ते पूर्ण करा. बऱ्याचशा मुली कथ्थक, भरतनाट्यम किंवा इतर काही डान्स शिकत असतील तर ते अर्धवट सोडून देतात. तसं काहीतरी पूर्ण करून घ्या. संसार आणि ऑफिस हे तर आपलं कर्तव्य आहेच, पण स्वतःमधली उमेद कधी सोडू नका. एक दिवस असा येईल की आपल्यालाच आपलं समाधान वाटेल. तो दिवस आयुष्यातील सोन्याचा दिवस असेल. आपल्या आईने सुद्धा आपल्यासाठी तिचं तारुण्य वेचलेलं असतं. तिचं पूर्ण वेळ ती आपल्याला देते आणि घडवते. हो, आणि बऱ्याच वेळेस जेव्हा सासूसुनांचं पटत नाही तेव्हा मुलगा बायकोकडे वळतो आणि ती आई माघार घेते. मग तिला वाटतं ज्या पतीसाठी मी आयुष्यभर झटले तो तर देवाघाली गेला आणि ज्या मुलांना मी जीव लावला ती देखील पाखरांसारखी उडून गेली. आता मी काय करू? माझं उरलेलं जीवन कसं जगू? हा वेळ कसा घालवू? यावेळेस तिने 13-14व्या वयात शिकलेली तिची कला कामाला येते. त्यामध्ये ती रमते. म्हणून सांगते, स्वतःचे मी पण हरवू नका. त्याला उजाळा द्या. सतत खत पाणी घालत राहा आणि त्यामध्ये एक एक पायरी पुढे जात राहा. या सुंदर जीवनाची मजा लुटा. कारण आपल्या कलेमध्येच आपला राम आहे. परमेश्वराच्या निकट जाण्यासाठी हे उत्तम साधन आहे. मी आणि साहिल निशब्द झालो. लग्नानंतर आम्ही असे वागलो तर? एक भयानक सत्य आमच्या डोळ्यासमोरून एखाद्या चित्रफितीप्रमाणे येऊन गेले. साहिल म्हणाला, आम्ही निघतो, आणि जास्त काही न बोलता आम्ही निघालो.
अंतःकरण जड झाले होते. साहिल लिफ्टमध्ये म्हणाला, मी माझा संतूरचा क्लास परत सुरू करतो. मी घरी येताना विचार करू लागलो, हे सगळे भगवद्गीतेमध्ये लिहिले आहे की मेघा आपल्या मनाचे सांगते. पण जे सांगितले त्यामुळे आईविषयी आणि स्त्री जातीविषयी आमचा आदर अजून उंचावला. आपण फक्त आपला विचार करतो, पण घरातली कोणती स्त्री, आई, बहीण किंवा मुलगी असो, या सर्वजणी त्यांच्या अगोदर घरातील पुरुष मंडळींचा विचार करतात. नवरा, मुलगा अथवा वडील. पण त्यांचे स्वतःचे पण जग असू शकते याचा कधीकधी विसर पडतो. इमारतीत शिरताना मी माझ्या ताईला फोन लावला. तिचं लग्न होऊन 3 वर्षे झाली आहेत. लग्नानंतर आमचे बोलणे कमी झाले. तिचा आईशी सतत संपर्क असतो आणि तिच्या सर्व बातम्यांचा आढावा मला आणि बाबांना आईकडून मिळतो. पण प्रत्यक्षात आमचे बोलणे कमी होते, ते दोघेही कामात व्यस्त असल्यामुळे. अचानक फोन आल्यामुळे ताई थोडीशी धास्तावली. कितीही वर्षे लोटली गेलेली असली तरी माहेरचा फोन आल्यावर सगळे ठीक आहे ना, असा पहिला प्रश्न स्त्रिया विचारतात. हे मी माझ्या घरातच पाहिले आहे. ताईने सुद्धा आईच्या पावलावर पाऊल ठेवून मला तोच प्रश्न विचारला. मी म्हटले, सगळे ठीक आहे, तुझी आठवण आली म्हणून फोन केला. मग तिचा जीव भांड्यात पडला आणि आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या. लग्न झालेली स्त्री ही माहेर आणि सासर जोडणारी नाळ असते असा विचार उगाचच माझ्या मनाला चाटून गेला. मी घरी आल्यावर फोन आईला दिला आणि मग त्या दोघी बोलत बसल्या. बाबांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, आता 1 तास तरी काय जेवायला मिळायचे नाही. मी भरपूर खाऊन आलो आहे, मला जेवण नाही मिळाले तरी चालेल. सोफ्यावर आडवा होऊन उत्तरलो. का रे चोरा, आमच्या पोटात इथे कावळे, पोपट, बदकं सगळे ओढत आहेत आणि तू मस्त ताव मारून आलेला दिसतो आहेस. बाबा चढ्या स्वरात म्हणाले. हो ना, मेघाकडे परत नाश्ता झाला आणि येताना चहा बिस्किट पण. पण बाबा, तुमच्या पोटात एवढे सगळे पक्षी राहतात? मी विचारले. हो तर, कोणता काढून दाखवू सांग, बाबा म्हणाले आणि आम्ही दोघे आईकडे बघत बसलो. आईने नेहमीप्रमाणे बाबांच्या पोटातल्या पक्ष्यांचा आवाज ऐकला आणि फोन ठेवून वाढायला घेतले.